नमस्कार. आज मी बनवणार आहे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे बटाटा पापड. हे पापड बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. बटाटा पापड बनवण्यासाठी 1 किलो बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून एका कुकरमध्ये काढून त्यामध्ये पाणी घालून कुकरच्या 4 शिट्ट्यांवरती बटाटे उकडून घेतले. कुकर थंड झाल्यानंतर बटाटे पाण्यामधून एका परातीमध्ये काढून घेतले. बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरची साल काढून घेतली. त्यानंतर सर्व बटाटे एका किसणीने किसून घेतले. हवा असल्यास तुम्ही पुरण बारीक करायच्या चाळणीमध्ये देखील मॅश करून घेऊ शकता. किसून घेतलेल्या बटाट्याचा लगदा अंदाजेच एका भांड्याने मोजून घ्यायचा, जेणेकरून पापड बनवण्यासाठी पाणी किती वापरायचा याचा अंदाज येतो. एक डब्बा भरून बटाट्याचा लगदा भरला. त्याच डब्याने मोजून बरोबर 1.5 डब्बा इतकं पाणी उकळतं गरम केलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हिरवी मिरची पेस्ट घातली. त्यानंतर मॅश करून घेतलेल्या बटाट्याचा लगदा घातला. लगदा घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. सर्व गाठी गुठळ्या यामधल्या फुटेपर्यंत याला हलवून घ्यायचं. त्यानंतर लो गॅसवरती झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटासाठी याला वाफ द्यायची. अधूनमधून एकदा हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा 6 ते 7 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 12 ते 15 मिनिटांसाठी हे मिश्रण मी शिजवून घेतलं. त्यावरती छान साय जमा झाली. मिश्रण छान ट्रान्सपरंट दिसत आहे, म्हणजेच हे व्यवस्थित शिजलेलं आहे. पळीच्या मदतीने याचे पापड घातले. पापड जास्तही पातळ करायचे नाहीत, अगदी हलकेसेच आपल्याला पळीने पसरायचे. अजिबात पातळ करायचे नाहीत, कारण हे पापड वाळल्यानंतर आणखीनच जास्त पातळ होतात. हे पापड मी कापडावरती घातलेले होते. पापड पूर्णपणे वाळल्यानंतर कापडाच्या पाठीमागच्या बाजूने पाण्याचा शिंतोडा देऊन कापड ओलं झाल्यानंतर पापड काढून घेतले आणि उन्हामध्ये वाळवून घेतले. त्यानंतर बघा, यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर हे पापड छान फुलले जातात, पांढरे शुभ्र होतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.